धाराशिवमध्ये आज तुम्ही मोर्चासाठी दाखवताना महिना झाला घटनेला, तपासाची बाबतीत आपली काही चर्चा आणि तपास कुठपर्यंत आला असं काही पोलिसांकडनं काही याच्यात? हे बघा, रोजच तपास पोलिसांना विचारणं वगैरे याच्या भानगडीत आपण पडत नाही, कारण त्याच्यामध्ये तपासात अडथळा होऊ शकतो किंवा काय. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना रोजचं ब्रीफिंग जे आहे ते होत असतं. हे आपल्यालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. राज्याचे गृहमंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री जर त्याचं ब्रीफिंग घेत असतील तर त्याच्या बाबतीत प्रत्येक वेळी आपण टोकण्याची किंवा विचारण्याची आवश्यकता नाही. तर दुर्दैव असंच आहे, वाईट ह्याचं वाटतंय की अजून एक आरोपी जो राहिलेला आहे ते कोकरू बाळ आहे. परंतु ते कोकरू बाळ सापडलं पाहिजे. याच्यामध्ये बालिंगा गेला पाहिजे आणि मेंढी गेली पाहिजे आणि कोकरू बाळसुद्धा गेलं पाहिजे. अण्णा, याच्यातली एक मोठी घडामोड अशी म्हणालो की मानव हक्क आयोगाने जो राष्ट्रीय मानव हक्क त्याच्यात स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा स्वतंत्र तपास जर करायचा तर मानव हक्क आयोग तपास करू शकतो. काय 100% मानवी हक्क आयोगाकडं मला वाटतं आमच्या बीड जिल्ह्याच्या खासदारांनी त्या बाबतीमध्ये पाठपुरावा केला आहे आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे मारहाण झालेली कोणाला संतोष नाही, ती 100% मानवी हक्काचं अवमूल्यन आहे. अहो, तुम्ही मारायचं, मी अगोदर सभागृहात मी बोललो आहे, सभेत बोलतो, आत्ता बोलतो, गोळी घालून मारायचं किंवा गाडी खाली घालून मारायचं, एवढ्या यातना देऊन मारण्याची आवश्यकता काय? तुम्ही किल करताय ना, ब्रुटल मर्डर. पण राज्य मानव हक्क आयोगाला दखल घ्यावी लागते, म्हणजे राज्य सरकारचा आणि तपास यंत्रणेचं अपयश. नाही, तसं अपयश नाही. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा वेगळा विषय आहे. महिला हक्क आयोग तो सब्जेक्ट वेगळा आहे. हे आयोग जे आहेत नॅशनल, म्हणजे त्यांनी दखल घेतली, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दखल घेतली म्हणजे, आणि मोदींचं सरकार आहे, 100% दखल घेणार ना. हे इतर कोणाचं सरकारवर मला काय पक्षीय वगैरे काही बोलायचं नाही, कारण हा विषय पक्षीय नाही. परंतु इतर सरकाराच्या केंद्र सरकारमध्ये एवढी दखल एवढ्या लवकर घेतली गेली नसती. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने त्याची दखल घेतली, त्याबद्दल देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांचंही मनापासून आभार मानतो. नाही, ज्या आयोगानं हा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यांचंही मनापासून. आपण धाराशिवचे आमदार आलेत, आपल्याला धाराशिव तसा जिल्हा परिचित आहे, सखोल अभ्यास आहे. पीक विम्याचा विषय आपण परळी पॅटर्न चांगला आता मी बोलतो, सभेत बोलतो, ते 3000 हेक्टरचा विषय आहे. तो बोलल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल, कारण एक गुन्हा दाखल करून घेतला आहे. परंतु इथले SP जे आहेत ते पुढे जे गुन्हे दाखल करायचे त्या बाबतीमध्ये कच खातात आणि कलेक्टर फक्त सांगतायत की आम्ही गुन्हे दाखल करतोय म्हणून. त्या बाबतीमध्ये मला वाटतं धनंजय मुंडे जबाबदारी, राज्यात पीक विमा घोटाळा सगळीकडेच आहे. नाही, ते म्हणजे परळी पॅटर्न राज्यात गाजलाय, धनंजय मुंडे संजय सिंघानिया आहे असं मी आधी सांगितलं. अण्णा, शेवटचा एक प्रश्न आहे, पवनचक्क्या बाबतीत सुद्धा आपण आवाज उठवलेला आहे धाराशिव. बोलतो ना, धाराशिव जिल्ह्यामध्ये गुंडगिरी इथपर्यंत आलेली आहे. आमचे स्थानिक सांगतो ना, स्थानिक लोकप्रतिनिधी बोलत नाहीत आमच्या. ते स्थानिक नाही बोलू द्या, मला काय करायचं, मी बोलतो ना. इथल्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे आलेलं आहे लोन. आमचा जे पॅटर्न आहे ना तो भूममध्ये आलाय, आमचा पॅटर्न वाशीमध्ये आलाय, तुळजापूरमध्ये आलाय. पॅटर्न वाटायचं पेटंट आमच्याकडेच आहे ना, बीड जिल्ह्याकडे आहे. आणि ते पेटंट तुम्हालाही पाहिजे असलं तर तुम्ही सुद्धा संपर्क करा.